हाय अगेन. पिस्ता बदाम सारखाच लागत होता. हे घाबरलेली लोक आहेत. जास्ती डोकं चालवलं. माझा संबंध नाही, माझा संबंध नाही. पण पिस्ता कुठे आहे हे यार? आज आहे बोलिये हाय बोलिये. कॅल्शियमचे चॉक मिळायचे बघा, ते छान वाटतं एकदम. मजाच कळत नाहीये. दोन पुण्याला जाणार आहे. हाय अगेन. सो आता आम्ही जातो अहमदाबादला. सो आमचा फर्स्ट बसणार आहे आणि आता मी नाश्ता करायला थांबलो आहे इथे. आम्ही आधी पण थांबलेलो एकदा, पण मला काही आवडलं नाही. ह्या लोकांना आवडलं आहे आणि हो आता आम्ही पुढे स्टार्ट करणार आहे. किती टोकदार डोंगर बघतो तो. सो जाताना आम्ही वाया मुंबई गेलो, बट आय वोंट सजेस्ट दॅट, कारण भरपूर सारे ट्रक्स आहेत आणि भरपूर जास्त ट्रॅफिक होती. सो आता आम्ही थांबलो आहे लंच ब्रेकसाठी आणि आता आम्ही वडोदरच्या अलीकडे 66 किलोमीटर. काय कुठली भाषा लिहिली आहे, म्हणजे गुजराती भाषा आहे. काय लिहिलं ते नाव आय गेस श्री जोडीयार काठावाडी काहीतरी. यांच्याकडे भरपूर प्रकारचे लोणचं आहेत आणि हे पण आहे, काय माहिती काय, पण भरपूर काही आणि भरपूर सारे मसाले पण आहेत. हे होतं जिथे आम्ही जेवायला बसलेलो. फार मोठे आणि फार छान आहे. तिथे लहानपणी कॅल्शियमचे चॉक मिळायचे बघा, ते मराठीत त्याला सस्पेन्शन बोलतात. ते हे कॅल्शियमचे चॉक ते पण मिळतात. सो फायनली भरपूर प्रवासानंतर आम्ही संध्याकाळी 5:30पर्यंत अहमदाबादमध्ये पोचलो. आम्ही जेव्हा गेलो ना ट्रिपला तेव्हा आम्ही असं पाण्याच्याच बाजूला होतो. आता आम्ही चाललो अटल ब्रिजला. आम्ही रिक्षामध्ये चौघं आणि आता आम्ही आलो आतमध्ये अटल ब्रिज आणि लाईट फ्लावर शो करायला. आणि सो हे आम्ही फ्लावर शोला पोचलेलो आणि तिथे भरपूर मस्त डेकोरेशन केलेलं आणि सगळं ॲक्च्युअली रिअल फ्लावर्समध्ये होतं आणि तिथे भरपूर काय काय बनवलं. त्यांनी कॅरेक्टर्स पण बनवलेले. सो तिथे छोटा भीम, स्पंज बॉक्स, कुंफू पांडा, हल्क सगळं काही होतं. सगळे खऱ्या फ्लावर्सपासून बनवतात. दॅट इज रिअल फ्लावर्स आणि फारच एकदम सगळं तशी भारी भारी भारी. इथे सिंह पण आहे. वाव यार, लिटरली म्हणजे ते त्याचे फर आहे ना, ते सुद्धा प्लांट्स आहेत. वाव, लाईक सिम्पली वाव. लाईट हाऊस सारखं पण काहीतरी आहे आणि त्याच्या शेजारी असे स्पायरल ज्या दिसतात लाईटवाले. अटल ब्रिज आणि ते फ्लावरचा शो झालेला आहे. आता आम्ही चाललो माणिक चौकला खायला प्यायला आणि आता रिक्षाने त्यासाठी मी आणि माझ्या बहिणीने जरा जास्ती डोकं चालवलं. माझा संबंध नाही, माझा संबंध नाही. आम्ही जास्त डोकं चालवलं आणि आम्ही आता दुसरीकडे आलो की आम्हाला रिक्षाच नाही मिळत. त्याच्यामुळे मम्मी बस नाही आई आणि आता आम्ही शिळा घालतो. आले माणिक चौक. तिथे आता खायचं प्यायचं. कसा एक्सपिरियन्स आहे माणिक चौकचा? मम्मा इथे आम्ही आलो आणि आम्हाला डायरेक्ट बसवलं आणि सगळे मेन्यू कार्ड्स दिलेत आणि ही गर्दी आहे. हे आहे घोटाला डोसा. आय डोंट नो. इथे सगळीकडे नुसत्या वड्यात बटर आणि ह्याच्या चीजच्या आणि त्या अशा टाकून म्हणजे काही विचारतात बाप आणि इथं चीज आणि बटर हा व्हेजिटेबल पिझ्झा आहे. पण पिझ्झा कुठे आहे यार? टेबल कुठे आहे म्हणजे यार चीजच्या खाली. अरे काय आपण बघू. चीज अरे यार हे पण छान आहे. आता आम्ही घरी आलो माणिक चौकमधून. फार डेंजर होतं म्हणजे वन्स इन अ टाईम ठीक आहे, त्याच्यापुढे नाही. अँड दिस वॉज डे 1 अहमदाबाद. आता उद्या. गुड नाईट.
आहे जामा मस्जिद आणि मगाशी जी पाहिलेलं ते सिद्धी सय्यद मॉस्क होतं. आता जस्ट आमचा नाश्ता झाला. आम्ही लिज्जत खमन हाऊसमध्ये गेलो. फार छान होता नाश्ता. कसा होता नाश्ता? सगळं गोडगोडच होतं. आता आलो आम्ही कांकरिया लेकला. हे तिकीट घ्यावं लागतं आणि आतमध्ये काय माहिती काय प्रॉब्ली लेकच आहे. आता इथे तिकीट आहे. आता आलो साबरमती आश्रम. भरपूर पक्षी आहेत इथे. हे आहे स्टेपवेल. फायनली रीच. चहाच वाटत नाही. आम्ही ते बिल चेक करण्यासाठी बिल बघितलं आणि भाषाच कळत नाही आहे. 280 260 260 फ्लेवर हे भेटतं, मला आवडतं. हे पण आपल्या इथे मिळत नाही. आपल्या इथे हे लहानपणी मिळायचं. आता मिल्क बिकीचं ते फक्त स्क्वेअर वाला मिळतं. तर हे मिळालं आहे ॲपल फ्लेवर, ऑरेंज फ्लेवर. माझं दिसतच नाही. वरती एकदम टॉपवर आहे गिरणार. दिसतं आहे एकदम टॉपला. अरे थांबलोय मध्येच. हो थांबलोय. भारी. हे घाबरलेली लोक आहेत जे आता फक्त फोटो पडतेच. अरे भारी. दोघं घाबरलेले आहेत. पप्पा सांग घाबरलाय. मला काही वाटत नाहीये. मला पण काही नाही वाटत. नाही. अरे फॅमिली एवढी गर्दी नाही करत आहे. ड्रायफ्रूट वाला पिस्ता है. हा इधर आता ये इधर ही होता गिरनार का फेमस है. पिस्ता बदाम सारखाच लागत होता. तो बदामच होता. भारी लागत होता. आवडला. मस्ट ट्राय. त्यानंतर आम्ही जरा अजून मंदिर विजिट केले. फार छान होते सगळेच. डेस्टिनेशनला पोहोचण्यापेक्षा डेस्टिनेशनपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आणि तो प्रवास एन्जॉय करणं. हाँ जी आप 84 से हमारी यहाँ दुकान है. फार छान स्वीट. हां फार छान स्वीट्स आहेत. इथे येऊ शकता. सो हे होता जामनगर. कुठं आपण जुना. सो हा होता आमचा डे 3 इन गुजरात. दॅट इज आज आम्ही जुनागडला होतो आणि जुनागडला आम्ही भरपूर काही बघितलं. गिरनारला पण गेलो. ॲक्च्युली गिरनारला 10,000 स्टेप्स आहेत पण आम्ही रोपवेने गेलो. सो त्याच्यामुळे 7,500 स्टेप्स त्यातल्या क्लिअर झाल्या आणि 2,500 स्टेप्सचं पुढचं होतं. पण आम्ही फार पीक उन्हाच्या टायमिंगला गेलो त्याच्यामुळे आम्हाला चढायला जमलं नाही. पण फार भारी आणि एकदम इतकं उंचावरून गेलं की बेस्ट आहे. पण एकदा ट्रेक करायला पाहिजे. ती फार भारी ॲडव्हेंचरस वाटते ती ट्रेक. आणि इथे बाकीच्या पण भरपूर गोष्टी आहेत त्या पण केल्या आम्ही ट्राय. आणि हा होता डे 3. आता उद्या आम्ही जाणार आहोत सोमनाथ आणि मग द्वारका. सो सी यू देअर. मग आम्ही थांबलो ब्रेकफास्टसाठी आणि मग त्याच्यानंतर पोचलो सोमनाथला. आतमध्ये काहीच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वगैरे अलाउड नाही त्याच्यामुळे काही रेकॉर्ड करता नाही येत. थंडीत पण इतकं ऊन आहे बापरे. तुझ्यासारखं आहे खाली.
दर्शन करून आलं द्वारकाचं, आय मीन द्वारकाधीश टेम्पलचं. फार जास्ती सुंदर मूर्ती, अति जास्ती सुंदर मूर्ती आहे आणि एकदम असं प्रसन्न झालं मन. अँड मुळात म्हणजे आजचा दिवस फार छान आमचं दर्शन झालेलं आहे. पहिलं तर सोमनाथ आणि मग त्यानंतर द्वारकाधीश. आतमध्ये फोन्स वगैरे काही अलाउड नाही आहे, सो त्याच्यामुळे शूट करता नाही आलं. पण मस्ट विजिट आहेत एकदम, म्हणजे असं छान वाटतं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि हो, हाच होता आजचा डे 4 आणि आता बघू उद्या सांगते. उद्या मी बाकीचे जागा करणार आहे द्वारकामधले, मग ते बघता येतील. बोलिए बोलिए, हाय बोलिए. आज आहे डे 4 आणि आम्ही द्वारका, बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग, गोपी तलाव हे सगळं बघितलं आहे. आणि आता आम्ही जरा चेंज केला आहे प्लॅन आणि आता आम्ही पुढे जातो आहे. आता आम्ही कुठेतरी स्टॉप घेणार आहे मध्ये, कारण उद्याचा टप्पा फारच मोठा झाला असता डायरेक्ट द्वारका टू सुरत. सो त्याच्याऐवजी आम्ही कुठेतरी मध्ये तरी स्टॉप घेणार आहे आत्ता आणि मग सुरत. सो जरा जास्त कन्व्हिनियंट होईल पप्पासाठी. आता बघू आता कुठे आम्ही थांबतो. आता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि गुजराती आता आम्ही सुरतला पोचलेलो आहे. आणि काल ॲक्च्युली काय होतं प्लॅन की काल थांबायचं द्वारकाला आणि आज सकाळी निघायचं सुरतसाठी. पण आम्ही जरा हे केलं की चेंज केला थोडासा प्लॅन. म्हणजे आम्ही कालच निघालो की सुरतचा रस्ता कमी होईल, पण आमचं हॉटेल वगैरे काही बुक नव्हतं, सो आम्ही रस्त्यात बघणार होतो. पण आम्ही इतक्या उशिरा निघालो की आम्हाला रस्त्याला काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मम्मी आणि माझी बहीण फार जास्ती घाबरलेले. पण फायनली आम्हाला एक मिळालं. आम्ही तिथं थांबलो आणि मग आज सकाळी आम्ही निघालो 10 वाजता आणि आता पोचलो आहे. सो आता आम्ही सुरत एक्सप्लोअर करणार आहे. सो बघत काय काय दिसतं आहे आणि काय काय करतो आम्ही. हे डे 6 आणि आम्ही सुरतमध्ये आहोत. आम्ही सुरतमध्ये कालच पोचलेलो आणि आज आम्ही जरा फिरलो वगैरे, त्याचा यूट्यूबवर शॉर्ट्सवर दिसेल. आणि हो, आता आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झाली आहे आणि आम्ही आता उद्या प्रॉबब्ली पुण्याला जाणार आहे. सो ह्यावेळेस परत जाताना आम्ही वाया नाशिक गेलो, कारण मुंबईत थ्रू फार ट्रॅफिक होतं त्यामुळे. सो ही होती आमची गुजरातची रोड ट्रिप आणि टोटल 2524 किलोमीटर्स झालं आम्ही काउंट केले ते. आणि पूर्ण तो टर्नच झाला ॲक्च्युली, पूर्ण म्हणजे कोस्टल प्लस अहमदाबाद आणि सुरत. आणि हे माझ्या पप्पांनी एकट्याने ड्राईव्ह केलं आहे. फार मजा आली. आणि ॲक्च्युली आम्ही सगळे हॉटेल्स वगैरे ऑन द स्पॉट बुक केलेले, सो मी त्याचे डिटेल्स वगैरे इतकं व्यवस्थित नाही टाकलेलं. पण हो, रोड ट्रिपमध्ये फार मजा आली. भरपूर काय काय नवीन एक्सप्लोअर केलं. गुजरातमध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे. आम्ही मेन पॉईंट्स कवर केले आणि खाणं पिणं पण छान आहे, म्हणजे गोड ज्यांना आवडतं ना तर फारच मजा येईल. आणि हो, ही होती आमची गुजरातची रोड ट्रिप. आय होप यू एन्जॉयड आणि स्टे ट्यून फॉर मोर.